कमाल आहे हा सोहमची. म्हणजे एवढ्या गडबडती गाणी मस्त बनवलेत आपल्या फिल्मची. हो का? हो का म्हणजे तुला माहित नाही? नाही, त्याने मला कुठे ऐकवलीत गाणी. अगं ह्या सगळ्या गडबडीत राहून गेलं असेल आणि रेकॉर्डिंग वगैरे झालं नाही गाण्यांचं. एक ट्रॅक त्यांनी ऐकवला. अच्छा, ह्या सगळ्या परिस्थितीत त्याला काम करायची इच्छा होती, हेच खूप आहे. मला तर आता कशातच रस नाही उरला. मला काहीच करायची इच्छा नाही आता. हे बघ बेटा, अशी नाउमेद होऊ नकोस प्लीज. खचून जाऊ नकोस. तू ना तुझ्या आयुष्यातला तळ गाठलायस, पण तुला आता सगळं शून्यातून उभं करायचं आहे. त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. पण माझी खात्री आहे, इथून जर तू उभी राहिलीस ना, मग तुला कोणी थांबवू शकत नाही. आणि माझा विश्वास आहे तुला यात नक्की यश मिळेल. पप्पा, पण मला असं वाटतंय की मला उभारी देण्याच्या नादात तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय. मी तुम्हाला रिक्वेस्ट करू का, प्लीज असं नका करू. काय ना, मला आता हे नाही जमणार हो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मूवीसाठी कोणीतरी दुसरी हिरोईन शोधा. माझ्या नादात तुम्ही तुमचं नुकसान नका करून घेऊ. तारा, वेडी आहेस का तू? काही काय बोलतेस? मान्य आहे तू उत्तम गायिका नाही आहेस, पण चांगली अभिनेत्री नक्कीच आहेस. उलट मला हेच जगाला दाखवून द्यायचं आहे. कोणाचा फोन येतो सारखा? सोहमचा आहे का? नाही, तुमच्या बायकोचा. हो भैरवी, एवढं सगळं होऊनही तिला समजतच नाहीये काय बोलायचं आता. दे, मी बघतो. नाही, मी कट करते. बघ, जोपर्यंत तू फोन उचलणार नाहीस ना, ती फोन करत राहणार. दे, मीच बघतो, मीच बोलतो. काय ग, काय प्रॉब्लेम तुझा? सारखं का फोन करतेस? तू का फोन उचललास? हा, मी तुझ्याशी बोलायला फोन केलाय का? मी माझ्या लेकीशी बोलायला फोन केलाय. तारा कुठे? तिला फोन दे. मला तुझ्याशी बोलण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. फोन दे ताराला. तुला तिच्याशी बोलायचं असेल ग, पण तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये ना, त्याचं काय? का सारखं फोन करून त्रास देतेस? हा, एक मिनिट, कदाचित तू विसरली असशील, तुला परत आठवण करून देतो. त्या दिवशी तुझ्या स्वतःच्या मुलीने तुला घराच्या बाहेर काढलं. त्यावरून तुला समजलं पाहिजे की तुझ्या मुलीच्या आयुष्यात तुझी काही जागा नाहीये. तिला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये. कळतंय मला. हे सगळं ना तू तिच्या डोक्यात भरवलंयस. माझी तारा अशी नाहीच आहे. ती माझ्याशी असं कधीच वागू शकत नाही. तू फितवलंस ना तिला. अगं भैरवी, कधीतरी स्वतःच्या वागण्याची जबाबदारी घे. इतकी वर्ष शांतपणे जगू दिलं नाहीस, आता तरी आम्हाला शांतपणे सुखाने जगू दे. हा, प्लीज परत फोन करून तिला त्रास देऊ नकोस. ठेव फोन. सुमंत, खूप मोठी चूक केलीयस. माझ्या लेकीला माझ्यापासून तोडतोयस तू. याचे परिणाम खूप वाईट होणार आहे. भोगशील तू कर्माची फळ. तिलोत्तमा, आज जेवण झकास झालं. तुमचं काय चाललंय काय अलीकडे? फरमाईशी सोडताय. कधी गवारीची भाजी काय, कधी दोडक्याची भाजी काय, काय घोसाळी, काय चाललंय तुमचं? अगं आता एवढ्या वर्षात काही एन्जॉय करायला वेळच मिळाला नाही ना कामाच्या व्यापामध्ये. त्यामुळे स्वतःची खाण्यापिण्याची हौस भागवून घेत. अरे बापरे, काही म्हणजे पर्सनल वेळ वगैरे आहे का? मी जाऊ का? अजिबात नाही, ये बस इकडे. गप्पा रंगलेल्या दिसत आहेत. नाही तसं नाही, तुझ्या बाबांचं काय चाललंय अलीकडे मला कळत नाहीये. कारण आपल्या घरामध्ये गरोदर कोण आहे? अमृता. पण डोहाळे कोणाला लागलेत? तुझ्या बाबांना. म्हणजे म्हणजे काय नाही रे, माझी बिचारी अमृता काही मागत नाही माझ्याकडून. हा, पण तुझे बाबा रोज काहीतरी फरमाईश असते त्यांची. आई कशाला खाणं काढतेस त्यांचं? राहू दे ना. आता आयुष्यभर त्यांनी आमचे हट्ट पुरवले. आता जर त्यांची खायची इच्छा असेल, खाऊ दे त्यांना. आणि 4 सुना आहेत ना मला, मग मी माझी हौस भागवून घेणारच. 4 नाही बाबा, 2च.
ऐश्वर्याचं काही कळलं का रे? नाही काही कळलं नाही, पण जिचा पत्ता आपल्याला माहिती आहे, तारा, तिच्यासाठी तर आपण आपले दरवाजे बंदच केलेत. हां. सोहमची अवस्था फार वाईट आहे. लहान आहे ना तसा, त्याला काही कळत नाही. खूप मिस करतोय ताराला. मी तर त्याला म्हटलं, जर तू एवढं मिस करत असशील तर जा ना, तारासोबत राहा तिच्या घरी. काही चुकलं का माझं? नाही नाही, चुकीचं कुठे काय. आपल्यासाठी मुलांचं सुख महत्वाचं शेवटी. असं कसं चुकीचं नाही? म्हणजे तुम्ही खरंच पाठवणार त्याला दाराच्या घरी? त्याला काय घरजावी करून घ्यायचं की काय त्यांनी? अगं तुम्ही काय मदत करत नाहीये ते असं करून? तुम्ही त्याला आणखीन कमकुवत करताय. अरे नाही नाही आई, अगं घर जावई वगैरे असं म्हणायचं नव्हतं, पण शेवटी त्याला पण ओढ आहेच ना ताराची. प्रेम करतो तिच्यावर. आणि कलाकाराचं मन म्हणजे मी ऐकून आहे की जेव्हा कलाकारांच्या आयुष्यात असं काही घडतं ना, तेव्हा ते व्यसनाच्या आहारी जातात. व्यसन? अरे बापरे, व्यसन बिसन म्हणजे? नाही, असं काही नाही होणार. व्यसनाच्या वगैरे आहारी नाही जाणार माझा मुलगा. तो माझा मुलगा आहे ना, मला माहिती आहे. हा नाही नाही, आपला सोम नाही करणार आई, पण कलाकाराचं काही सांगता येत नाही. हा, मी हे सांगायला आलो होतो की सावलीचं पहिलं रेकॉर्डिंग आहे, तर तुम्ही दोघंही मला तिथे हवे आहात. नक्की. मुद्द्याचं बोललो. काय हो? हां. नाही म्हणजे ताराला खूप मिस करतोय सोहम. नाही मान्य आहे, पण तुम्हाला खरंच असं वाटतंय याच्यामुळे तो व्यसनाच्या आहारी जाईल? छे छे, आपला सोम व्यसनांच्या आहारी काय जाणार? अगं आपले संस्कार आहेत त्याच्यावर. तेच सांगत होते मी सारंगला, माझा मुलगा असं नाही करणार तो. हां, फक्त ते सारंग म्हणाला तेही बरोबर आहे. कलाकाराचं मन आता ते अनप्रेडिक्टेबल असतं ना, सांगता येत नाही. मी ऐश्वर्या मेहंदळे. भैरवी वजेंनी त्यांच्या मुलीचाच म्हणजे तारा वजेचा जो कार्यक्रम ठेवलेला, त्या कार्यक्रमातून सावली मेहंदळेला मीच गायब केलं होतं. कारण मला भैरवी आणि ताराचं सत्य जगासमोर आणायचं होतं. पण जर सावली तिथे असती तर ते सत्य कधीच बाहेर आलं नसतं. म्हणून मी सावलीला गायब केलं. सावली मेहंदळे कुटुंबात आल्यापासून दिवसेंदिवस माझ्यापेक्षा वरचढ होत चाललेली. मूर्ख असून सुद्धा तिची इज्जत वाढतच राहिली घरात. मी ऐश्वर्या मेहंदळे इतकी अनेक वर्ष मेहंदळे कुटुंबावर राज्य करायचं म्हणून प्रयत्न करतेय, आणि ही मूर्ख मुलगी, हिच्यामुळे माझा प्लॅन फसत होता. मेहंदळे कुटुंबावर मला राज्य करायचं होतं. या सावलीला मी असंच सोडणार नाहीये. मेहंदळे कुटुंबावर फक्त माझी सत्ता राहणार कायम.